हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हे बघा, इथे मी छान पौष्टिक अशी चटणी बनवायला घेतलेली आहे. तर त्यासाठी इथे छान शेंगदाणे भाजून घेतले, जवस भाजले, तीळ भाजून घेतले, गोडलिंबाचा पाला भाजून घेतला आणि लसूण वगैरे टाकून घेतला. तर यामध्ये आता थोडंसं चवीनुसार जिरं वगैरे टाकून घेते. जिरं आणि चवीनुसार मीठ. हे बघा, हे ते मीठ टाकून घेतलं चवीनुसार. त्यानंतर आपण लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकतो. अशा प्रकारे सर्व टाकून घेतलं आणि हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मी. तर हे बघा, इथे हे सर्व एकत्र टाकून घेतलं आणि यामध्ये मी भाजलेलं खोबरं पण ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व टाकून ही चटणी बनवणार आहे मस्तपैकी आज. तर हे बघा, आता इथे तयार आहे आपली छान मिक्स चटणी आणि ही खूप आरोग्यासाठी चांगली आहे ही चटणी. यामध्ये तीळ वगैरे शेंगदाणे असल्यामुळे आणि सध्या पावसाळा आहे तर आपल्या आवश्यक आहे आपल्यासाठी. तर त्यानंतर मग मी बाजारात गेली आणि बाजारामधून सर्व भाजीपाला घेऊन आलेली आहे. तर तो सर्व भाजीपाला स्वच्छ करून मी इथे पॉलिथिनमध्ये काही भरून ठेवला. तर तो आता गौरी मला मदत करत आहे फ्रीजच्या टबमध्ये भरण्यासाठी आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. तर हा होता माझा आजचा छोटासा व्लॉग.